नमस्कार, मी भोर सर द मॅथ्स मास्टर. आपण काल वर्ग समीकरणावर आधारित जे नदीतल्या बोटीचं गणित होतं ते आपण शिकलो आहोत. आज आपण असंच एक अवघड गणित अजून घेऊन आलो आहोत. ते सराव संच 2.6. पहा, सराव संच 2.6 मधील 8वं गणित आहे. 8वं दोन बघा, हे एक अवघड गणित आहे. आपण जी वर्ग समीकरणांची अवघड गणित आहेत, शाब्दिक उदाहरणं, ते आपण घेत आहोत. त्यातलंच एक अवघड गणित आहे, सराव संच 2.6. ते कुठे गणित आहे? सराव संच 2.6. सराव संच 2.6 त्यातलं आहे 8वं गणित. त्यातलं 8वं गणित आहे. पहा, 8वं सराव संच 2.6 मधील 8वे गणित आहे. ते गणित पहा कसं आहे. पिंटूला एक काम करण्यासाठी, तुम्ही सुद्धा पुस्तक पहा माझ्यासोबत. पहा, पिंटूला एक काम करण्यासाठी, पहा हे गणित आहे बघा. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. पहा, हा पिंटू आहे आणि हा निशू आहे. ते त्यांचे नाव आहेत. त्याचं काय गणिताचं काही एवढं मतलब नाही. तुम्ही कोणते पण नाव घेऊ शकता, तसं काय नाही. इथं पुस्तकात पिंटू निशू आहेत म्हणून मी घेतो. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. पहा, इथं गंमत आहे बघा. पिंटूला, पहा उदाहरण काय आहे. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग एक्स कोणाला मानायचं असा प्रश्न पडतो. तर गणित कसं बघा. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. निशूला आपण x दिवस मानले पाहिजे, मग पिंटूला 6 दिवस अधिक लागतात असं येते. निशूला x मानायचे आणि पिंटूला x अधिक 6 मानायचे. दोघांनी मिळून म्हणजे पिंटू आणि निशू या दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यास त्यांना 4 दिवस लागतात. म्हणजे दोघांनी मिळून, पहा गणित कसं आहे बघा. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात. दोघांना मिळून ना, पाहता 4 तास लागतात. तर त्यांचा काय प्रश्न होता बघा. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील. पाहता गणित कसं आहे. एक विशिष्ट काम आहे, काम आसन ते आसन, तर ते काम जर एकटा निशू करत असला, एकटा निशू, तर ते काम x दिवसात करतो. x दिवस म्हणजे काय, 10, 12, 15, 20 किती आसन दिवस. पण याचे दिवस जेवढे असतील तेवढे असतील, त्याच्यापेक्षा पिंटूला 6 दिवस अधिक लागतात. पहा उदाहरण काय सांगितलंय. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे पिंटूला ते काम करण्यास निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. निशूला नीट बघा, निशूला x दिवस तर पिंटूला x अधिक 6 दिवस. याचा अर्थ काय नीट बघा. समजा निशूला 10 दिवस, याला 10 अधिक 6 16 दिवस. 6 दिवस जास्त लागले. याला 20 दिवस, याला 20 अधिक 6 26 दिवस असं येते. आता पहा हे कसं करायचं. स्टार्टिंग आपण आता असं करू, नीट बघा. असं म्हणायचं, एकट्या निशूला ते काम पूर्ण करण्यास x दिवस, किती दिवस, x दिवस लागतात असे मानू. म्हणून पिंटूला तेच काम एकट्याने पूर्ण करण्यास लागणारे दिवस बरोबर x अधिक 6. सरळ आहे की निशूला x दिवस, पिंटूला x अधिक 6 दिवस, आणि दोघांनी मिळून ते काम पूर्ण केल्यावर त्यांना 4 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 4 दिवस. आता पहा संकल्पना नीट बघा काही.
समजा नीट पहा इकडे, आता ही गोष्ट लय महत्वाची आहे. हे काम आहे. आता हे काम आहे म्हणजे नक्की काय आहे, तर समजा याच्यामध्ये आपल्याला खड्डे पाडायचे किंवा काहीतरी असे फरशा बसवायच्या किंवा असे काहीतरी काहीतरी काम असन. तिथे फरशा बसवायच्या, झाडे लावायच्या, काहीतरी काम आहे असं किंवा नांगरणी करायचे वगैरे. तर निशूला हे काम करण्यास समजा आपण असं म्हणू 10 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 10. जर हे काम करण्यास 10 दिवस लागतात, ही गोष्ट नीट बघा आता, ही संकल्पना लवकर समजत नाही. निशूला ते काम करण्यास 10 दिवस लागतात, हे काम पूर्ण करण्यास. याचा अर्थ काय होतो माहितीये का? हे काम करण्यास निशूला 10 दिवस पूर्ण लागतात. याचा अर्थ असा होतो की तो निशू काय करतोय, त्या कामाचे 10 भाग पाडतोय. किती भाग पाडतोय? 10. नीट पहा, गोष्ट लय महत्वाची. निशूला ते काम करण्यास समजा 10 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 10 दिवस. मग निशू काय करतोय, त्या कामाचे 10 भाग पडतोय आणि रोज एक भाग पूर्ण करतोय. असे 10 दिवस लागतात. असं आहे. मग आता पिंटूला जर 6 दिवस जास्त लागत असले, 16 दिवस लागले असले, तर पिंटू काय करणार? याचे 16 भाग पाडणार. किती भाग पाडणार? पिंटू याचे 16 भाग पाडणार. पिंटू काय करणार? असे त्याचे 16 भाग पाडणार. 16 भाग पाडणार आणि रोज एक एक भाग तो पूर्ण करणार. असं आहे. म्हणजे गणिताची संकल्पना नीट समजून घ्या. हे काय आहे ती, एखाद्या माणसाला एखादे काम पूर्ण करण्यास जितके दिवस लागतात, जितके दिवस, तितके दिवस तो काय करतोय, कामाचे भाग पाडतोय आणि एक एक भाग पूर्ण करतोय. समजा एखाद्या माणसाने एक काम 2 दिवसामध्ये केलं, त्याचा अर्थ काय होतो, त्याने त्या कामाचे 2 समान भाग पाडले, समान असतील किंवा लहान मोठे असतील, त्याने भाग पाडले आणि रोज एक एक काम केलंय, त्याचे 2 भाग पूर्ण झाले. त्याने जर 3 दिवसामध्ये काम केलं, त्याचा अर्थ काय होतो, त्याने त्या कामाचे 3 भाग पाडले, रोज एक भाग तो पूर्ण करतोय. 4 दिवस लागले म्हणजे काय, त्याने 4 भाग पडले कामाचे आणि रोज एक एक भाग पूर्ण करतोय. आता पहा, एक काम आहे ते का असन ते असन, त्याचे 5 भाग पाडले म्हणजे प्रत्येक भाग झाला 1/5. नीट पहा, भाग पाडले म्हणजे भागणे, डायरेक्ट कळलं का? भाग म्हणजे भागणेच, दुसरं काय नाही. त्याने 5 भाग पाडले म्हणजे एका कामाचे 5 भाग पाडल्यावर प्रत्येक भाग असतो 1/5. भाग 2 पाडले तर प्रत्येक भाग असतो 1/2. 3 भाग पाडले, प्रत्येक भाग असतो 1/3. 4 भाग पाडले, प्रत्येक भाग असतो 1/4. असं असतं. नीट बघा, 4 भाग पाडले, प्रत्येक भाग असतो 1/4. 5 भाग पडले, प्रत्येक भाग असतो 1/5. 6 भाग पडले, प्रत्येक भाग असतो 1/6. तसे आता किती भाग पडले आपल्याला माहितीच नाही. माहितीच नाही आपल्याला किती भाग पडलेत. x दिवस लागतात, मग x भाग पाडले म्हणून लिहायचं पिंटूने. आधी कोण आहे? निशू आहे आधी. पहिला निशू. निशूने एक दिवसात केलेले काम. बरोबर. बघा आता नीट. निशूने किती भाग पाडलेत? x भाग पाडलेत. जितके भाग पाडतो ना, त्याला 1 ला त्या भागाने भागायचं, मग तो तेवढं रोजचं काम करतोय. नीट पहा, 2 दिवस लागले म्हणजे रोजचं काम त्याचं आहे 1/2. 3 दिवस लागले म्हणजे त्याचं रोजचं काम आहे 1/3. 4 दिवस लागले म्हणजे रोजचे काम आहे 1/4. 5 दिवस लागले म्हणजे रोजचं काम 1/5. 6 दिवस लागले म्हणजे रोजचं काम 1/6. तसं x दिवस लागले आपल्याला माहितच नाही, त्याचे रोजचे काम आले 1/x. ही संकल्पना लय महत्वाची. माणसाला एक काम करण्यास जितके दिवस लागतात तितके तो त्या कामाचे भाग पाडत असतो आणि रोज एक एक भाग ते पूर्ण करत असतो. 100 दिवस लागले म्हणजे काय, त्याने एका कामाचे 100 भाग पाडले आणि रोज एक एक भाग करतोय, असे त्याचे 100 दिवस होतात. तसं निशूला किती दिवस लागले हेच आपल्याला माहित नाही. मग आपण काय म्हटलं की निशूने त्या कामाला x दिवस लागले म्हणजे x भाग पाडले. 4 दिवस 4 भाग पाडले, 5 दिवस 5 भाग पाडले, 10 दिवस 10 भाग पाडले. तसं x दिवस लागले म्हणजे x भाग पाडले, म्हणजे तो रोजचं काम 1/x करतो.
आता पिंटूने एक दिवसात केलेले काम बरोबर एक छेद पहा पिंटूने काय केले 6 भाग जास्त पाडले त्याचे बाकी एक छेद 1/6 आहे म्हणजे पिंटूने काय केलं की त्या कामाचे निशूपेक्षा 6 भाग जास्त पाडले आणि रोज एक भाग करतोय म्हणजे त्याला 6 दिवस जास्त लागतात पिंटूला त्याने काय केले निशूपेक्षा 6 भाग जास्त पाडले कामाचे रोज एक भाग करतोय त्याला तेच काम करत 1+6 एवढे दिवस लागले ते त्याचं काम रोजचं आता पहा हे निशूचं रोजचं काम 1/x हे पिंटूचं काम रोज 1/6 दोघं मिळून किती काम होणार मग दोघांचे मिळून एकूण काम दोघांचे मिळून रोजचे काम पहा दोघांचे मिळून किती होणार याचं काम अधिक याचं काम साधी गोष्ट आहे याने केले काम अधिक याने केले काम म्हणजे किती आलं 1/x अधिक 1/6 6 दोघांना मिळून पहा आता दोघांना मिळून ते काम करण्यास 4 दिवस लागतात पहा ही गोष्ट महत्वाची दोघांनी मिळून एवढं काम एका दिवसात केलंय एका दिवसात नीट पाहता ही गोष्ट आता लय महत्वाची बघा नीट दोघांनी मिळून एका दिवसात एवढं काम केलं एवढं काम असं तेवढं आणि असं त्यांनी 4 दिवस काम केल्यावर ते काम पूर्ण होतंय म्हणजेच ते दररोज एकूण कामाच्या 4था भाग पूर्ण करतात कितवा भाग 4था भाग नीट पहा 4 दिवस त्यांना कामाला लागले म्हणजे हे काम करायला त्यांना 4 दिवस लागले म्हणजे ते रोज एक भाग पूर्ण करतात असे 4 भाग त्यांनी पाडलेत बघा उदाहरणामध्ये काय अट आहे की दोघांनी मिळून नीट पहा उदाहरणार्थ अट दोघांनी मिळून ते काम पूर्ण करताना 4 दिवस लागतात किती दिवस लागतात 4 दिवस दोघांना मिळून 4 दिवस लागतात याचा अर्थ काय ते दोघांनी मिळून त्या कामाचे 4 भाग पाडलेत आणि रोज दोघं मिळून एक भाग पूर्ण करतात दोघे मिळून एक भाग पूर्ण करतात मग असे त्यांनी 4 भाग केले याचा अर्थ काय होतो एका दिवसात त्यांचा 4था भाग पूर्ण केला आहे म्हणजे उदाहरण असं होणार नीट पहा 1/x अधिक 1/x+6 तर हे काय आहे त्यांचं दोघांचं मिळून काम आहे रोजचं काम आणि ते रोजचं काम किती आहे तर ते काम ते 4 दिवसामध्ये पूर्ण करतात पूर्ण काम म्हणजे त्यांचं रोजचं काम आहे 1/4 म्हणजे एकूण कामाच्या 4था भाग आहे म्हणजे हे जे उत्तर आहे तो उत्तर किती आहे एकूण कामाचा 4था भाग आहे दोघे मिळून ते काम रोज किती करतात तर एकूण कामाचा 4था भाग पूर्ण करतात संपलं गणित येथेच संपलं आता कारण आता आपल्याला समीकरण तयार आलंय की निशूचे रोजचे काम अधिक पिंटूचे रोजचे काम बरोबर दोघांचे मिळून एकूण काम रोजचे दोघांचं किती काम आहे 1/4 आहे का आलं ते 4 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात 4 दिवसामध्ये काम पूर्ण करतात म्हणजे काय करतात नक्की प्रॅक्टिकली ते त्या कामाचे 4 भाग करतात आणि रोज एक भाग पूर्ण करतात 4 भाग केले म्हणजे हा 4था भाग हा 4था भाग हा 4था भाग हा 4था भाग ते रोज एक असा 1/4 म्हणजे थोडक्यात आपण म्हणू 25% रोज ते 25% काम पूर्ण करतात असं 4 दिवसामध्ये ते 100% काम पूर्ण करतात किंवा आपल्या जुन्या भाषेत ते रोज 4 काम करतात आणि 4 दिवसामध्ये 1 रुपया काम ते पूर्ण करतात असं आहे थोडक्यात म्हणजे त्यांचं रोजचं काम किती आहे 4 काम आहे म्हणजे 25% काम आहे रोजचं त्यांचं नीट पहा हे रोजचं निश्चितचं काम हे रोजचं पिंटूचे काम दोघांचे मिळून काम किती आहे 4 म्हणजे 25% ते त्यांचं काम आहे पहा आता फक्त आपल्याला हे समीकरण सोडवायचंय आता कसं सोडवायचं ते आपलं मनावर आलं म्हणजे नेहमीप्रमाणे बघा छेद कसा आहे भिन्न भिन्न आहे त्यांचा तिरकस गुणाकार 1/x+6 अधिक 1/x भागिले x+x+6 बरोबर 1/4 पहा
या ठिकाणी एक लिहिण्याची गरज नव्हती, तर मी मुद्दाम लिहिला का? तर नेहमीच इथे एक नसणार आहे, कोणता संख्या असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे या दोघांचा गुणाकार मांडताना हे कंसात हे अधिक हे कंसात हे असं मांडायचं. त्यांचा पूर्ण गुणाकार असल्यामुळं म्हणजे पूर्ण अंश आणि पूर्ण छेद यांचा गुणाकार असतो म्हणून असं मांडलेलं आहे. ही संख्या असेल ते असेल कंसात हे अधिक ही संख्या असेल ते असेल कंसात हे. आता हा योगायोगाने एक आलेला आहे, पण ते सोडून द्या. समजा वेगळे अंक असले तरी आपला गुणाकार करता आला पाहिजे. आता गुणाकार 1 ने गुणलं उत्तर तेच राहणार 6 अधिक x x भागिले x आणि x अधिक 6 चा गुणाकार. तर कंस मांडा विसरायचा नाही. जर कंस मांडला नाही ना तुम्ही चुकून फक्त काय मांडसाल माहितीये का? x वर्ग अधिक 6 मांडसाल. नुसता 6 मांडला चुकलं, संपलं गणित. मग येथे आता x चा वर्ग अधिक 6 x मांडायचा आहे. 6 x मांडायचे, नुसता 6 मांडायचा नाही. x कंसात x अधिक 6 आहे बरोबर 1/4. म्हणून x आणि x 2x अधिक 6 पहा हा 1x आणि हा 1x दोन्ही झाले भागिले काय आलं x वर्ग अधिक 6x. x लिहायला विसरायचा नाही आणि तर चुकून इथे x मांडायचा नाही. हा x आणि हा x दोघं मिळून 2x. हा 1x आणि हा 1x. x म्हणजे सहगुणक नसेल पहा नीट. जर एखाद्या चलाला म्हणजे अक्षराला सहगुणक नसेल तर एक असतो. गरज पडल्या पण तो एक लिहायचा मानायचा आहे असं लक्ष ठेवायचा. जर x आहे घातांकाची गरज असली तिथे घातांक 1 असतो, तिथे घातांक 1 आहे असं गरज धरायचं. छेद नसेल तर छेद 1 असतो. अशा तिन्ही गोष्टी असतात. म्हणजे सहगुणकाला जर चलाला जर सहगुणक नसेल तर 1 असतो, छेद नसल्यावर 1 असतो, घातांक पण 1 असतो. जसे गरज पडेल तसं आपण तिथं ते अक्षर गरज धरायचं. म्हणजे कसं ज्यावेळेस असं असेल 5x अधिक x तर आपण असं गरज धरायचं की हा येथे सहगुणक 1 आहे. उत्तर मांडायचं 6x. समजा असं असेल 5x चा वर्ग गुणिले x असा असेल तर गुणाकार आहे. इथे वर्ग आहे तसा इथे काय आहे 1 आहे. उत्तर येणार 5x चा घन येणार. घन दोघांचं काय करायची बेरीज. काय करायची बेरीज घातांकांची. म्हणजे गुणाकार असल्यावर समान अक्षरांच्या घातांकांची बेरीज करायची. समजा असं असलं 1/5 अधिक x असं असेल 1/5 अधिक x असेल तर छेद नाही म्हणजे छेद 1 आहे असं गरज धरायचं. मग उत्तर काढायचं x अधिक 5x भागिले 5. तिरपा करायचा गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार भागिले ह्या दोघांचा गुणाकार. x x 5x अधिक 5 उत्तर आलं 6x. छेद काय आलं 5 आलं. असं त्याचं काय करायचं उत्तर मांडायचं. इथे पाहता x गुणिले x x चा वर्ग अधिक 6x 206 बरोबर 1/4. आता नियम आपला महत्वाचा कोणता? दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. तिरकस गुणाकार x वर्ग अधिक 6x. 1 ने गुणल्यावर काही फरक पडणार नाही त्यामुळे तसं मांडलंय. वाटलं लिहायचं असेल तर लिहा 1 कंसात हे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर 4 कंसात 2x अधिक 6. म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. 1 ने गुणलं उत्तर तेच राहणार x वर्ग अधिक 6x बरोबर 4 ने दोघांना गुणायचं. 4 ने दोघांना 4 दुने 8x अधिक 4 सक 24. या 4 ने दोघांना 4 दुने 8x 4 सक 24 बघा 4 कंसात 2 अधिक 6 4 दुने 8x 4 सक 24 x वर्ग अधिक 6x. आता काय करायचं वर्ग समीकरण सोपे रूप म्हणायचं ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात. म्हणजे सर्वसाधारण स्वरूप बनवायचं. x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. पलीकडचे अलीकडे आले की अधिकचे वजा करायचे. अधिकचे वजा. आता पहा बरे x वर्ग सांगा चिन्ह समान का वेगवेगळे? वेगवेगळे चिन्ह आहे. वेगवेगळे असल्यास मोठ्यातून लहान वजा करायचे. चिन्ह मोठ्याचे मांडायचे. उत्तर आलं वजा 2x वजा 24 बरोबर 0.
आता हे समीकरण आपण सोडवायचं. हे समीकरण मी लिहून येतो परत. x वर्ग वजा 2x वजा 24 बरोबर 0 म्हणून नीट पाहता येते. शेवट चिन्ह वजा आहे. शेवट चिन्ह वजा असेल तर म्हणायचं दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 2 येते, ज्यांच्यातला फरक 2 आहे, वजाबाकी 2 आहे, गुणाकार मात्र 24 आहे. गुणाकार 24 आणि फरक 2 म्हणजे वजाबाकी 2. संख्या अशा कोणत्या आहेत की ज्यांची वजाबाकी केल्यावर 2 येतं, वजाबाकी 2 येते, गुणाकार 24 येतो, वजाबाकी 2 आहे का नाही? आपण कोणत्या पण घेऊ. समजा 5 आणि 3 आहे. समजा 5 आणि 3 ची वजाबाकी 2 आहे, त्यांचा केला गुणाकार 5 त्रिक 15 आले का नाही? आपलं किती पाहिजे गुणाकार? 24 पाहिजे. गुणाकार थोडा वाढवायचा आहे, थोडे वाढवू आपण. 1 ने वाढवू, 4 केली 6 केली, म्हणजे संख्या सापडतो ना असं म्हणायचंच नाही. सापडतात संख्या. आधी कोणत्या पण घ्यायच्या, कमी वाटलं की संख्या वाढवायच्या, ज्या झालं कमी करायच्या. नॅचरल ते एवढं. 6 आणि 4, 6 चोक 24, उत्तर 6 आणि 4 आलं. 6 आणि 4 आले. आता 6 आणि 4 ला चिन्ह अशी मांडायची की नेमकं उत्तर हे पाहिजे. तुम्ही जर असं मांडलं वजा 6 वजा 4, चुकलं. कारण वजा 6 आणि वजा 4 यांची बेरीज किती होणार आहे? वजा 10 होणार आहे. याचं उत्तर आहे वजा 10. इथं वजा 10 आहे का? नाही. वजा 6 अधिक 4, तर याचं उत्तर वजा 2 येईल. मग याचं उत्तर असं मांडायचं x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट. x कंसात x वजा 6 अधिक 4 कंसात x वजा 6 बरोबर 0. हे आपलं नेहमीचं वर्ग समीकरण आहे. x कॉमन काढला, x वजा 6 अधिक 4 च्या पाड्यात 24 आहे, 4 बार काढले, 4 7 24. हे काय आपलं किरकोळ गोष्ट आहे. डबल कंस एकत्र मांडला, x वजा 6 x अधिक 4 बरोबर 0. म्हणून x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. म्हणून 6 वजा आहे, तिकडे अधिक होणार. x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 4. x ची किंमत काय आली बघा बरे? 6 आणि वजा 4 आली. आता वजा 4 x हे काय आहे? आपण निश्चित दिवस आहेत, परंतु लिहायचं तिथं, परंतु x हे कामाचे दिवस आहेत. कामाचे दिवस आहेत. ते ऋण नसतात. म्हणजे काय बघा, जर तुम्ही म्हणले निशूला वजा 4 दिवस लागले, वजा 4 दिवसाचा अर्थ काय माहितीये का? त्याने काम सुरू करायच्या आधीच 4 दिवसात ते काम पूर्ण झालं. आधीच त्याच्या आधी 4 दिवस. मग त्याला जर समजा 10 तारखेला काम सुरू करायचंय 10 तारखेला, तर 6 तारखेलाच ते काम अगोदरच पूर्ण झालं. म्हणजे आधीच्या 6 तारखेलाच, नंतरच्या नाही, आधीच्याच. त्याचा असा अर्थ होतो. असं होईल का की 10 तारखेला काम सुरू करायचंय, पण तो काम करायला गेला तर अगोदरच काम पूर्ण झालंय. मग तसं होणार नाही. जसं जरी झालं तर त्याचा अर्थ असा होईल की ते काम त्याने केलं नाही, दुसऱ्या कोणत्या अगोदर पूर्ण केलंय, असा अर्थ होईल. म्हणजे ते दिवस वजा 4 होऊ शकत नाही. मग दिवस केलेले 6 आले, म्हणून लिहायचं x बरोबर 6. म्हणून एकट्या निशूला ते काम पूर्ण करण्यास 6 दिवस लागतात. 6 दिवस लागतात. व पिंटूला किती आहेत? 6 दिवस जास्त आहेत. पिंटूला x अधिक 6 म्हणजेच 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस लागतात. किती लागतात? 12 दिवस लागतात. निशूला 6 दिवस आणि पिंटूला ते काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. 6 6 12, कारण हे 6 आलेतले निशूचे दिवस, पिंटूचे किती आले? 12 दिवस आले. पहा आता निशूला ते काम करण्यास 6 दिवस लागतात. मग निशूचे रोजचे काम काय आले? 1/6. आणि पिंटूला ते काम करण्यास 12 दिवस लागतात. पिंटूचे आले 1/12. रोजचे काम बघा त्यांचे किती आले? 12 एक्के 12 अधिक 6 एक्के 6, 12 सक
72, 12×18 भाग लावला 18×18, 18 1/4 आलं. मग दोघांचे मिळून रोजचे काम आले 1/4, म्हणजे दोघांचे मिळून रोजचे काम काय आले? चौथा भाग म्हणलं त्यांना ते काम करण्यास 4 दिवस पूर्ण लागणार आहेत. धन्यवाद. अशाच प्रकारे तुम्हाला मी एक अवघड गणित घेऊन उद्या येत आहे. तर तुम्ही हे गणित आणि याच्या आधी तुम्हाला पाठवलेले बोटीचे गणित दोन्ही गणिते चांगले पक्के करून ठेवा. उद्या तुम्हाला मी अजून एक अवघड गणित घेऊन येत आहे. धन्यवाद.